मस्तपैकी हिरवीगार शेवग्याची शेंग आज बाजारातून आणलेली होती. ताजी टवटवीत आहे. चला तर म्हटलं आता हिरव्या शेंगाचं मस्तपैकी लपतप भाजी सुकी अशी करावी. लय रस्सा पण नाही आणि लय सुकी पण नाही. तर त्यासाठी आता जिरे ते मोहरी जिरेच फक्त टाकलेली होती. मोहरी थोडी टाकलेली होती. लय काय नाही टाकली. तवा पण आपला चांगला म्हणजे तापून दिला आणि चला तर मग आता शेवगे शेंगा म्हणून आता चांगल्या भाजायसारख्या टाकलेल्या. तेल मी थोडंच ओतलेलं होतं शेवगे शेंगा भाजायसाठी. तर आता मीठ पण आता टाकून घेते म्हणजे अर्धवट अशा शेंगा शिजून निघते त्या चांगल्या. आणि हळद पण टाकून घेते आणि झाकून ठेवते आता मस्तपैकी आता. तोपर्यंत म्हणलं आता चला कांदा एक चिरून घ्यावा लहानसा आणि ओबड-धोबड असं लसूण एक चिचून घेते बारीक आणि कोथिंबीर पण मला धुवून घ्यायची आहे मस्तपैकी. तोपर्यंत झाकून ठेवते. आपली शेवग्याची शेंग आहे ना ती अशी शिजून निघते मस्तपैकी अशी. मग अशी 2-3 वेळा अशा ट्राय करून बघितल्या ना आता आता बघा निम्मे अर्धे आता शिजून निघालेले. तर आता मला कांदा टाकून घ्यायचा आहे. आता कांदा पण आता टाकते, लसूण टाकते आणि झाकून ठेवते. त्यात आणि थोडी शेवग्याची शेंग अशी अशी शिजून निघते म्हणजे झटकीपट 2-3 वेळा अशा ट्राय करून बघितल्या म्हणजे शेवग्याची शेंग शिजून निघते. आता कोथिंबीर पण आता वरून टाकून घेते. नंतर टाकते आता झाकून ठेवते आता. तोपर्यंत इकडे दुपारचा भाज्या भरपूर अशा राहिलेल्या होत्या. तर चिकन होतं थोडंसं सुक्कं आणि पातळ पण होतं आणि भाजी पण इकडे आता चांगली आता शिजून निघते आता तोपर्यंत. आणि लसूण पण आपला चांगला शिजून निघतो असा फ्राय होत नाही शिजून निघते ते. कांदा भरपूर असं टाकलेलं होतं ते. झाकून ठेवते तोपर्यंत इकडं धना पावडर आणि गरम मसाला पुडी, चिकन मसाला पुडी आणि आपली घरगुती काळा मसाला हे आता टाकून घेते. शेंगदाण्याचं कूट भरपूर असं टाकून घेतलं. नंतर मग आता चपात्या पण मला करायच्या होत्या. 5-6 चपात्याच करायच्या होत्या. लय काय करायच्या नव्हत्या. आणि दुपारचा भातही होता. तो पण आता फ्राय करून घेते आता मस्तपैकी आता. तर पटपट अशा सगळ्या भाज्या आधीच ठेवलेल्या होत्या गरम करून शरणा. आणि ही फक्त मला भाजी बनवायची होती. त्याच्यामुळं माझा स्वयंपाक आता होत आलेला आहे. तर आता शेंगदाण्याचं कूट आता भरपूर असं टाकून घेते आता मस्तपैकी आणि झाकून ठेवते नंतर. म्हणजे सगळा मसाला हाय असा शिजून निघतोय आपला. कमी तेलात फ्रायमध्ये मस्त आणि गरम पाणी आता ओतून घेते. तर आता गरम पाणी पण आता ओतून घेतलं की नंतर मी झाकून ठेवणार आहे. कोथिंबीर पण आपली चांगली शिजून निघालेली आहे मस्तपैकी. तर चपात्या बनवून घेते इकडं. शेवटी माझं मग आलंच राहिलेलं होतं. त्यासाठी मी आलं इथं धुवून करून चांगलं इथं ठेवलं गॅसवर. म्हटलं आता चला टोपण उघडायच्या टायमाला आलंही खिसून तेवढं घेवावं. पडतीस ना म्हणजे खूप छान अशी टेस्ट लागते. तिकडं पळपूट लाटणं मी सगळं धुवून ठेवलेलं होतं टॉवेल हातरून. कणिक मळून ठेवलेली होती. चपात्या फक्त बनवायच्या होत्या. इकडं मी तुम्हाला मगाशी सांगितलेलंच होतं चिकन सुकं पातळ आणि आपलं कारलं फ्राय केलेलं होतं. मासा इथं बघा ही मस्तपैकी आणि ही कारलं. तर या अशा भरपूर 2-4 भाज्या राहिलेल्या होत्या. तर ह्या भाज्या पण सगळ्या झाकून करून ठेवल्या. तर आता आपली शेवग्याची शेंग चांगली उकळी पण फुटलेली आहे, शिजलेली पण आहे. मी आधीच बघितलेले होते. तर ठेवते आता झाकून करून गॅस बंद आता करते आणि चपात्याला सुरुवात करते. चला तर मग बाय भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये.